आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाप्पा, इथेच तू माझी आणि देवांश सरांची भेट घडवून आणली होतीस. इथे तुझ्या समोरच मी देवांश सरांबद्दल मला काय वाटतंय, त्यांच्याबद्दल माझ्या मनात काय भावना आहेत हे मी तुला सांगितलं होतं. बाप्पा, जेव्हा अंजलीचं लग्न देवांश सरांशी जमलं होतं तेव्हा तुला सारखी विचारायचं ना मी की माझं आणि देवांश सरांमध्ये काही घडणारच नव्हतं तर तू आमची भेट का घडवून आणलीस. मी तुला दोष द्यायचे की तू का देवांश सरांना सारखं माझ्या समोर आणून उभं करतोस. पण जेव्हा सरांची आणि माझी लग्नगाठ बांधली गेली तेव्हा सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या. त्यांचं आणि माझं जमणारच होतं म्हणून तू हे सगळे योगायोग घडून आणले होतेस. देवांश सरांचं आणि माझं एक नातं असं अवघड वळणावर सुरू झालं. पण हळूहळू आमच्यातले सगळे गैरसमज दूर झाले आणि आमचं मैत्रीचं नातं प्रेमात कधी बदलून गेलं नाही कळलंच नाही. आता कुठे आमच्या दोघांमध्ये सगळ्या गोष्टी ठीक होत होत्या. पण काय वाढून ठेवलंस तू आता आमच्या पुढे. बाप्पा, सरांना जर काही झालं ना तर मी नाही जगू शकणार. तुला घ्यायचंच आहे ना तर माझा जीव घे पण त्यांना सुखरूप ठेव. आमच्या घरच्या सगळ्यांचा देवांश सरांवर खूप जीव आहे, खूप प्रेम करतात त्यांच्यावर. त्यांच्या दोन्ही आया तर त्यांच्यावर जीव ओवाळून टाकतात आणि त्यात जर देवांश सरांना काही झालं ना तर त्या सहन पण नाही करू शकणार. आज मी तुमच्या पुढे सरांच्या जीवासाठी भीक मागते. प्लीज सरांना लवकरात लवकर बरं कर प्लीज. डॉक्टर, ऑपरेशन नीट सुरू आहे ना? हे बघा, शहरातले बेस्ट सर्जन तुमच्या पेशंटला ऑपरेट करत आहे. तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना, हे ऑपरेशन कठीण आहे. आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहोत. तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. ओके?